माझ्या क्लिनिकमध्ये दररोज हा प्रश्न मला नक्की विचारला जातो, की डॉक्टर, मला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील का? किंवा माझे गोळ्या कधी बंद होतील? कालच क्लिनिकमध्ये एक 35 वर्षाच्या ताई आल्या होत्या. त्यांचं नुकतंच रुमॅटॉइड आर्थरायटिसचं निदान झालेलं होतं. त्यांना तपासून त्यांना गोळ्या मी लिहून दिल्या. थोड्या वेळाने त्यांनी हळूच विचारलं, की "डॉक्टर, मला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतील का?" मी म्हटलं, "ताई, तुमचं जर डायबिटीज किंवा बीपीचं निदान झालं असतं, तर हे सांगता आलं असतं का की तुमच्या गोळ्या कधी बंद होतील?" त्या म्हणल्या, "नाही." मग रुमॅटॉइड आर्थरायटिस पण बीपी आणि शुगरसारखं दीर्घकालीन आजार आहे. यामध्ये असं सांगता येत नाही, की तुमचे गोळ्या कधी कमी होतील किंवा कधी बंद होतील. या आजारामध्ये काही लोकांच्या गोळ्या कमी होतात, काहीचे बंदही होतात. पण प्रत्येक पेशंटच्या आजाराची तीव्रता ही डिफरंट असते. म्हणून तुमची औषध कमी होतील की नाही किंवा तुमचे बंद होतील की नाही हे सांगता येतच नाही. तुम्हालाही हा प्रश्न पडला होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा.